कुणाल कामराला अटक करता येणार नाही, हायकोर्टाचा मोठा दिलासा. जबाब नोंदवण्यासाठी कामराच्या अटकेची गरज नाही. मुंबई पोलीस तमिळनाडूत जाऊन जबाब नोंदवू शकतात. मुंबई हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक. महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग, कामराच्या जीवाला धोका असल्यानंच अंतरिम जामीन द्या. कामराच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, तर व्हिडिओ क्लिपची पडताळणी करून गुन्हा दाखल, सरकारी वकिलांचा दावा. कोर्टाच्या निर्णयाबाबत माहीत नाही, मात्र कामराचं स्वागत महाराष्ट्रात होणार आणि त्याला प्रसादही देणार. नरेश मस्केंचा कामराला इशारा. मुंबई मेट्रो 2B मार्गावर चाचणीला सुरुवात. चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द स्थानकादरम्यान चाचणी. 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर चाचणीला सुरुवात. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पाणी टंचाई. कोरेगाव, माणखटाव, वाई तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू. रत्नागिरीतील राजापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात घट. शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा. कोदवली धरणातील पाणी साठ्यात घट. परभणीतील ग्रामीण भागात विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट. जिंतूर तालुक्यातील कौसडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई. विहिरीचं पाणी आटल्यानं ग्रामस्थ चिंतेत. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात. उदगीर जवळच्या तांडा वस्तीवरील नागरिकांना दूरवरून पाणी आणण्यासाठी भटकंतीची वेळ. धुळ्याच्या जलप्रकल्पांमध्ये 52% पाणीसाठा. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक जलसाठा असल्याची माहिती. अक्कलपाडा धरणामध्ये 3 पट जलसाठा. जून अखेरपर्यंत पाणी पुरेल, प्रशासनाचा दावा. पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ. जनावरांच्या खरेदी दरात 40% घट. चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आठवडी बाजारात जनावरांची गर्दी वाढली, मात्र योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. अहिल्यानगरमध्ये शिक्षकाकडूनच 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार. आरोपी शिक्षक अमित खराडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अहिल्यानगरच्या कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पार्किंग केलेल्या गाडीवर अज्ञात व्यक्तीनं दगड मारला. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील गुलमोहर कॉलनीतील घटना. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद. गोंदियात व्यापाऱ्याने महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप, तर काही तरुणांकडून व्यापाऱ्याला मारहाण. पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं. व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल. गोंदिया जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका बाळंतिणीचा मृत्यू. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं प्रशासनाचं आश्वासन. पुण्यात बालमृत्यूंची वाढ. 11 महिन्यात 517 बालके दगावली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर. पुण्याच्या इंदापुरात गुटखा तंबाखूचा अवैध साठा नष्ट. न्यायालयाच्या परवानगीनं 45,41,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट. बदलापूरचं रेशनिंग ऑफिस मुरबाडला स्थलांतरित होणार. शासनाचं एक विधानसभा एक शिधा वाटप कार्यालय धोरण. शिवसेनेचा मात्र स्थलांतरणाला विरोध. आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या इगतपुरीतील आवळखेड ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई. शालेय विद्यार्थिनी, महिला आणि चिमुकल्यांची दऱ्याखोऱ्यातून पायवाटेनं पाण्यासाठी कसरत. धुळ्यातील काठवण परिसरातील गावांना लाठीपाडा धरणातून पाणी सोडा. परिसरातील नागरिकांसह सरपंचांची तहसीलदारांकडे मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यात 82 पैकी 39 गोशाळा शासनाच्या जाचकटींमुळे अनुदानास पात्र ठरल्या. मात्र गोशाळेला मिळणारे अनुदान अतिशय तुटपुंज असल्यानं गोशाळा चालकांची. जालन्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान. 15 दिवस उलटूनही नुकसानीचे पंचनामे नाही. शेतकरी वर्गातून नाराजी. जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी गारपिटीमुळे केळी बागेचं नुकसान. केळी उत्पादक अडचणीत. द्राक्षांच्या मागणीत घट झाल्यानं द्राक्षांच्या बाजारभावात 70% घसरण. द्राक्षांचे बाजारभाव किलोला 10 ते 15 रुपयेपर्यंत कोसळले. उत्पादन खर्चही निघणं मुश्किल. पीक कर्ज भरावं कसं? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा सरकारला सवाल. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी सराफ लुटी प्रकरणी 7 जण अटकेत. चोरी 3 लाखांची, मात्र पोलिसांकडून तब्बल 2.5 कोटींची रोकड जप्त. जळगावचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल ऍक्शन मोडवर. ग्रामपंचायत शाळांना भेटी, तर पाचोऱ्यातील वरखेडी आरोग्य केंद्रात अस्वच्छता आढळल्यानं कामगाराचं 1 दिवसाचं वेतन रोखण्याचेही आदेश. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये मुबलक पाणी मिळण्यासाठी गोंधळ घालत आंदोलन. शिरोळाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 14 दिवसापासून आंदोलन सुरू. नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध. जमिनीचं सीमांकन करण्यासाठी अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न. 55 वर्षीय उपसरपंचांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. नांदेडच्या तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. पीडित मुलीनं एका मुलीला जन्मही दिला. नवजात मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा देखील संशय. अंबरनाथमधील अनधिकृत मदरसा अखेर जमीनदोस्त. पोलीस बंदोबस्त न घेताच गोपनीय पद्धतीनं कारवाई. पुण्यात रिक्षा चालकांना गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक. गणवेश नसल्यास कारवाई होणार. पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट परिधान करणं बंधनकारक.
छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा, जुन्या भांडणातून 2 गटात राडा झाल्याची माहिती। 25 ते 30 लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल, तर 5 जणांना अटक। जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुडे येथे भव्य श्रीराम केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। बैलगाडा शर्यतीत विजेत्या जोडीवर बक्षिसांचा वर्षाव। पंचक्रोशीतील नागरिकांची बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी। कराडच्या पाटणमधील कोयना दौलत डोंगरी महोत्सवात जातिवंत पशुपक्ष्यांचं प्रदर्शन। शेतकऱ्यांना जातिवंत पशुपक्ष्यांची माहिती होण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन। रेडा पंढरपुरी म्हैस प्रदर्शनात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। वर्ध्यात निविदांमध्ये जाचकटी आणि शर्थी टाकून लहान कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याचा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीचा आरोप। सदस्यांचे निराकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा। इचलकरंजीमधील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा, मनसेचं पालिका अतिरिक्त उपायुक्त सुषमा शिंदेंना निवेदन। हिंगोली जिल्ह्यात 32 महा ई सेवा केंद्र आणि महा ऑनलाईन केंद्रांचे परवाने रद्द। उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडेंची कारवाई। 3 महिन्यांपासून कोणतीही सेवा न दिल्यानं कारवाई। लातूरच्या 23 पोलीस ठाण्यातील पडून असलेल्या 838 मोटारसायकलींचा लिलाव प्रक्रियेमधून 17,37,000 रुपये प्राप्त। लातूरच्या तंत्रनिकेतनमध्ये जूनपासून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी। आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीला यश। धुळ्याच्या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची दररोज 4 ते 5 हजार क्विंटल आवक। कांद्याला अवघा 200 रुपये ते 1,000 रुपये क्विंटल दर। उष्मलाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं। धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रशासनाला सूचना। धुळे शहरालगत असलेला धुळे हरणमाळ रस्त्याची दुरवस्था, तर रस्ता दुरुस्तीची गावकऱ्यांची मागणी। परभणी शहरातील डॉक्टर लेन परिसरात नाल्यावर स्लॅब नसल्यानं दुचाकीवर जात असलेले दाम्पत्य दुचाकीसह नाल्यात पडले। घटनास्थळी नागरिक उपस्थित असल्यानं दोघांनाही सुखरूप नाल्याबाहेर काढलं। सिंधुदुर्गात बांधकाम व्यावसायिकांचे साहित्य आणि मंदिरातील घंटा चोरीत वाढ। 8 चोरट्यांना पोलिसांकडून अटक। पोलिसांकडून चोरट्यांचा अधिक तपास सुरू। गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष स्थापन। गोंदियाचं तापमान 40 अंशावर पोहोचलं। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन अकादमी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टल यांच्यात सामंजस्य करार। प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान आणि अनुभव घेण्यास मदत होणार। जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1,300 रुपयांनी वाढ। इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दरानं 97,000चा आकडा पार केला। गेल्या 5 दिवसात सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची वाढ। बेळगावमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळल्यानं 2 कामगारांचा मृत्यू। एका खासगी कंपनीसाठी पाईपलाईन खोदायचं काम सुरू असताना घटना घडली। दोघेही बेळगाव जिल्ह्यातील पटगुंदी गावातील रहिवासी। डोंबिवलीत भोपर गावात मिरवणुकीमध्ये किरकोळ वादातून हवेत गोळीबार। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिक तपास सुरू।